उंदीर मामा ढोल वाजवी, उंदीर मामा ढोल वाजवी, उंदीर मामा ढोल वाजवी। येता जाता कान हलवी, घरभर आपली नजर ठेवी। एकदा घरात नव्हतं कोणी, पोट्यावरती होत लोणी। चटचट सारे खाऊन लोणी, चटचट सारे खाऊन लोणी, मामा उतरले उडी मारुनी। हे काय आहे असेल रुमाल, ओहो आहा होईल कमाल। याची सुंदर टोपी होईल डोक्यावरती शोभा देईल। कापड आहे मळलेले हे धोब्याकडून धुवून घेईन। धोबी दादा कापड माझे धुवून दे। नाही बाबा मला नाही वेळ। धोबी दादा आळशी भारी उगाच बडबड करत राही। इवलेसे हे कापड माझे धुणं त्याला जमत नाही। नको रे बाबा असे नको बोलू, कापड तुझं धुवून देतो। कापड धुतलेले घेऊन तो गेला शिंपी दादाकडे। शिंपी दादा टोपी मला शिवून द्या। शिंपी दादा टोपी मला शिवून द्या। अरे बाबा जमणार नाही, मला आहे भरपूर काम। शिंपी दादा काम चुकार। कापड नुसतं फाडत असतो, शिवता त्याला येतच नाही। इकडे तिकडे बघत बसतो, इकडे तिकडे बघत बसतो। नको रे बाबा नको ओरडू, टोपी तुला शिवून देतो। नको रे बाबा नको ओरडू, टोपी तुला शिवून देतो। टोपी घेऊन उंदीर मामा गेला एका आजीकडे। आजी ही बघ टोपी सुंदर गोंडा लावून दे। जा रे बाबा मला नाही वेळ। थांब आता सगळ्यांना सांगतो, ही म्हातारी काम चुकार। अरे बाबा नको रागवू, सुंदर गोंडा लावून देते। आजीने मग लावला गोंडा, टोपी सुंदर झाली। बघून या उंदीर मामाची छाती फुलून गेली। टोपी घालून उंदीर ऐटीत राजमहाली गेला। टोप तुझा तो घालून दिसतो पक्का माकड, ऐक गडे बघ रे राजा टोपी माझी आहे अशी का तुझ्याकडे। चिडून राजाने उंदराची टोपी काढून घेतली। उंदीर मामा ओरडू लागला, राजा भिकारी माझी टोपी घेतली। राजा भिकारी माझी टोपी घेतली। राजाने गडबडून त्याची टोपी फेकून दिली। उंदराची स्वारी टोपी घालून आपल्या घरी परतली। राजा मला घाबरला